यावेळेस आपण देवाचे वचन ऐकणार आहोत आणि म्हणून आपण देवाचे वचन वाचू. इफिसकरास पत्र याच्या 2 अध्याय 19 पासून तर 22 पर्यंत हे जे वचन आहे ते आपण वाचून घेऊ. इफिसकरास पत्र 2 अध्याय 19 पासून तर 22 पर्यंत मी आपणासाठी देवाचे वचन वाचतो. तर यावरून तुम्ही आतापासून परके व उपरी नाही, पण पवित्र जनाच्या बरोबरीचे नागरिक व देवाचे घरचे आहात. प्रेषित व संदेष्टे या पायावर तुम्ही रचलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कणसीला आहे. त्याच्यामध्ये संबंध इमारत जोडून रचली असता प्रभूच्या ठाई वाळत वाळत पवित्र मंदिर होते. प्रभूच्या ठाई तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाची वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. देवबाप करो वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. यावेळेस आपण देवाचे वचन ऐकणार आहोत आणि म्हणून मी विनंती करतो सन्माननीय पास्टर सागर कालू हे पुढे येतील आणि आम्हाला देवाच्या वचनातून मार्गदर्शन करतील. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. जय मसीह की अँड प्रेज द लॉर्ड. खरंच आपला प्रभू किती चांगला आहे त्याचा अनुभव घेत आपण चाललेलो आहोत आणि म्हणून अधिक त्याच्या वचनाला प्राधान्य देत आपल्या वचनाला आपल्या जीवनाला आकार द्यायचा आहे, कारण जेणेकरून आपण एक राहून देवाची स्तुती देवाची आराधना करू. आज परत एकदा आपण इफिसकरास पत्रातून बघणार आहोत, कारण मागील दिवसामध्ये आपण इफिसकरास पत्र 2 अध्याय वचन 14 पासून पुढे बघितलेलं आहे, पण आपण 22 वचन त्यावेळेस वाचलेलं होतं. आता परत आपण इफिसकरास पत्र 2 अध्याय वचन 19 ते 22 ह्याच्यामध्ये पौल इफिसकरास मंडळीला काय सांगत आहेत आणि आजच्या आपल्या मंडळीला त्याचा उद्देश काय आहे हे आपण व्यवस्थित समजून घेऊन आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. आणि म्हणून ज्यावेळेस हे वचन तुम्ही मी वाचतो ते एक उद्देश आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ख्रिस्तात एक असा, कारण आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एक केलेले आहोत. आणि म्हणून या गोष्टी अधिक लक्ष ठेवीत आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. बघा, ज्यावेळेस तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये एक झालेले आहोत त्याचे कारण एकच आहे की जी योजना देवाने अगोदर केलेली होती ती योजना सर्व जणांना कळावी की आम्ही ख्रिस्तामध्ये एक आहोत, एक जोडलेला आहोत. म्हणून देवाने पावलाचा उपयोग केला आणि मंडळीची स्थापना केली यासाठी की मंडळीतल्या सर्व लोकांनी एकमेकांना धरून चालावे, एकमेकांना सहाय्य करावे, एकमेकांसाठी प्रार्थना करावी. आणि म्हणून तो मंडळीला उद्देशून ह्या गोष्टी सर्व सांगत आहेत की आपण वेगळे नाही पण आपण एक केलेले आहोत. बघा, वचन 19 मध्ये जर आपण बघतो यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, तर यावरून तुम्ही आतापासून परके व उपरी नाहीत, पण पवित्र जनांच्या बरोबरचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. आपण परके नाही. बघा, पौल या ठिकाणी इफिसकरास मंडळीमध्ये जे परराष्ट्रीय लोक आलेले होते किंवा इफिस या ठिकाणी जे आलेले परराष्ट्रीय लोक होते त्यांना तो सांगत आहे की तुम्ही आता पवित्र जनांबरोबरचे देवाच्या राज्याचे नागरिक झालेला आहात, म्हणजे मंडळीमधले सदस्य झालेला आहात. तुम्ही मंडळीमधून वेगळे केलेले नाही तर मंडळीमध्ये जोडल्या गेलेला आहात. मंडळीमध्ये तुम्ही आणि मी एक आहोत. आणि आजही पौल आपल्याला याच गोष्टी सांगत आहेत की आम्ही परके नाही आहेत, आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एक आहोत. जरी आम्ही कुठेही राहिलो पण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही जोडल्या गेलेला आहोत. बघा, सर्व गोष्टी तुम्ही मी लक्षपूर्वक ऐकायच्या आहेत. देवाचं वचन काय सांगते की तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जोडल्या गेलात. लक्षात ठेवा, जोडल्या गेलेलात. असा कोणताच सेवक आणि असा कोणताच पाळकाने सांगायला नको की तुम्ही या मंडळीमध्ये जाऊ नका, तुम्ही आमच्या मंडळीमध्ये जॉईन व्हा, कारण आपण नवीन मंडळी चालू करत आहोत. हे चुकीचा दृष्टांत, चुकीचं पाचारण किंवा चुकीची कॉलिंग आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र शास्त्रामध्ये किंवा वचनामध्ये असं कधीच म्हटलं नाही. पण ह्या गोष्टी लक्षपूर्वक ऐका की आम्ही परके नाही, उपरी नाही, आम्ही ख्रिस्तामध्ये जोडल्या गेलेला आहोत. बघा, एखाद्या वेळेस आपण
पूर्वी उपरे आणि परके असा म्हणजे कधी ज्यावेळेस तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेलं नव्हतं, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त कळालेला नव्हता. परंतु ज्यावेळेस तुम्ही आणि मी विश्वास ठेवतो त्यावेळेस तुम्ही आणि मी देवाच्या घरचे सदस्य झालेलो आहोत. आम्ही त्याच्या राज्याचे नागरिकत्व प्राप्त केलेलं आहे. जसं आता आम्ही या ठिकाणी आधार कार्ड दाखवतो म्हणजे काय, आम्ही भारतीय आहोत. आधार कार्ड आहेत, पॅन कार्ड आहेत, वोटिंग कार्ड आहेत, ड्रायव्हिंग लायसन्स आहेत. हे एक प्रमाणपत्र आहेत की जेणेकरून तुमची आणि माझी ओळख होती की तुम्ही आणि मी भारत देशामध्ये कुठे गाडी चालवत आहे तर आपल्याकडे लायसन्स पाहिजे. फक्त भारत देशापुरती, आमच्याकडे इंटरनॅशनल लायसन्स वेगळं पाहिजे. ज्यावेळेस आम्ही भारतामध्ये कुठे फिरत आहोत तर कोणी आमचं विचारलं की प्रमाणपत्र दाखवतो, आम्ही लगेच आधार कार्ड दाखवतो. हे प्रमाणपत्र आमचं आहे, ही ओळख आहे की आम्ही भारतीय आहोत. त्याच प्रकारे ज्यावेळेस तुम्ही आणि मी मंडळीमध्ये एक होतो, मंडळीमध्ये जोडला जातो, तेच आपले एक प्रमाणपत्र आहेत की पवित्र जनामध्ये आमची सहभागिता झालेला आहोत, आम्ही देवाच्या घरचे सदस्य झालेलो आहोत, देवाच्या राज्याचे नागरिकत्व आम्ही प्राप्त केलेलं आहोत. ही एक आपली आयडेंटिटी आहे, ही एक आपली ओळख आहे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी देवाच्या मंदिरामध्ये एक येतो, एकत्र जमतो. जरी ऑनलाईन माध्यमातून चालू आहेत पण खूप साऱ्या जणांची इच्छा असते की बाळासाहेब चर्च कधी चालू होईल, कधी आम्ही एकत्र येऊ, कधी एकत्र बसू, कधी एकत्र मिळून आराधना करू. जरी ऑनलाईन माध्यमातून आम्ही आराधना करत आहोत, स्तुती देवाची महिमा करत आहोत, पण अशी इच्छा होती की आम्ही कधी एकत्र येऊ सर्वजण, कधी एकमेकांना भेटू, कधी एकमेकांना सलाम करू, सांगू की देवाची शांती तुम्हा बरोबर असो. कधी होईल असं? हा आनंद आहेत ना ज्यावेळेस तुम्ही आणि मी एकत्र येतो, एकत्र बसतो, एकत्र गोष्टी करतो, एकमेकांसाठी प्रार्थना करतो. जरी फोन आहे एकमेकांना आम्ही फोन करून विचारतो की तुम्ही कसे आहात, बरे आहेत का, ऑनलाईन व्हिडिओ कॉल करतो, सर्व गोष्टी करतो. पण तरी देखील आपल्याला वाटतं की आम्ही सर्वजण एकत्र यावा, एकत्र बसावा, ही इच्छा आकांक्षा आपली असते. तर विचार करा, ज्यावेळेस तुम्ही मी एकत्र येण्यासाठी एवढे इच्छुक आहात, एवढ्या आनंदामध्ये आपण येण्यासाठी तयार आहात, तर देवाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी तुम्ही मी किती आनंद करायला पाहिजे. पण त्यासाठी आपल्याला सर्वांना एक राहावं लागेल, एकत्र राहावं लागेल. जर आम्ही एकमेकांबद्दल बोलत राहू, एकमेकांबद्दल कुरकुर करत बसू, तर आमचं नागरिकत्व कुठलचं राहिलो, आम्ही कसं काय एक राहू. परके उपरीपणा तर प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यामध्ये आम्हाला काढून टाकलेला आहे. आता आम्ही ते नाही, पण आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत. पण आम्ही काही गोष्टी सोडणं गरजेचं आहे. बघा, परके व उपरी नाही, जेव्हापासून तुम्ही आणि मी विश्वास ठेवला आणि बाप्तिस्मा घेतला तेव्हापासून तुम्ही आणि मी परके किंवा उपरी नाही. जेव्हापासून तुम्ही आणि मी विश्वास ठेवला, बाप्तिस्मा घेतला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, तेव्हापासून तुम्ही आणि मी परके आणि उपरी नाही. उपरी म्हणजे इतर देशातला, ज्याचे किंवा त्याचे वतन पर्टिक्युलर देशाचे नाही. तो एका ठिकाणी वस्ती करतो, राहणार, काही वेळ थांबणार, नंतर तो परत निघून जाणार, त्याला उपरी म्हणतात. जो फक्त एका ठिकाणी थांबतो, निघत जातो, तो त्या ठिकाणी कायमस्वरूपी राहत. आणि परके जर आपण सांगितलं तर आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, परके म्हणजे तो आपल्यातला नाहीच. म्हणजे हे जे पर्टिक्युलर गोष्टी या ठिकाणी पॉल इफिसकरास मंडळीला सांगत आहेत, म्हणजे त्या ठिकाणी मंडळीमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोक येत होते. कोणी या देशातून, कोणी त्या राज्यातून, कोणी वेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या पंथातून लोक इफिस शहरामध्ये किंवा मंडळीमध्ये लोक येत होते. आणि पौलाने त्या ठिकाणी अडचणी बघितल्या आणि पौल त्या ठिकाणी मंडळीला उद्देश किंवा योजना सांगत आहेत की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये अशी योजना झालेली आहे की आता आपण उपरी नाही, आता आपण परके नाही, तर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी जोडल्या गेलेला आहोत. का जोडल्या गेलेला आहोत? कारण आपला मंडळीचा पाया जो रचलेला आहे तो मजबूत आहे. वचन 20 प्रमाणे बघा, मी आपल्यासाठी वाचतो. प्रेषित व संदेष्टे
या पायावर तुम्ही रचलेला आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कौंशील आहे. या वचनामध्ये आपल्याला बघायला भेटते की मंडळीचा पाया हा संदेष्टे किंवा जे प्रेषित आहेत त्यांच्यावर रचलेला आहे. संदेष्टे प्रेषितांचं काम काय होतं? संदेष्टे ज्यांना देवापासून जे सांगण्यात होतं ते लोकांना सांगत होते. कोणापासून? देवापासून, स्वतःपासून नाही. आजकाल असे संदेष्टे आहेत, स्वतःला संदेष्टे सांगतील, प्रेषित सांगतील किंवा पाळत सांगतील, पण सर्व का स्वतःसाठी राहील. पेट के लिए कुछ भी कर सकता है अशी गोष्ट होऊन गेली ती, पण हे देवापासून नाही. आणि म्हणून हे जे संदेष्टे किंवा प्रेषित होते, जे देवापासून, जे प्रभू येशू ख्रिस्तापासून प्राप्त होत होतं ते लोकांना सांगत होते आणि मंडळीला मजबूत करत जात होते. देवाच्या लोकांना मजबूत करणं हेच काम प्रेषितांचं, संदेष्टांचं आणि आता पाळकांचं आहे. काय झालं म्हणजे मंडळीला वेगळं करणं हे पाळकाचं काम नाही हो. मंडळीमध्ये फुटी पाडणे, मंडळीमध्ये खेचाओढ करणे, मंडळीमध्ये भांडण लावणे हे पाळकाचं काम नाही. पाळकाचं काम आहे जी योजना इपिस्करास मंडळीमध्ये पावलाद्वारे मंडळीला प्रकट करण्यात आलेल्या आहेत, तीच योजना आज देवाने आपल्या खांद्यावर सोपलेली आहेत, माझ्यावर सोपलेल्या आहेत, मंडळीच्या लोकांवर सोपलेल्या आहेत की आम्ही प्रत्येक जण एकमेकांना धरून, एकमेकांना उचलून पुढे जावा, एकमेकांना सहाय्य करावा. कारण आता आपण परके नोकरी नाही, तर जो आपला पाया आहे तो देवाच्या वचनामध्ये, जे संदेशांना देवाचं वचन प्राप्त झालं, ज्या प्रेषितांची निवड झाली त्याद्वारे आपला पाया रचण्यात आलेला आहे. आणि आपला मुख्य कौंशील कोण आहेत? कौंशील कोण आहेत? प्रभू येशू ख्रिस्त आहेत. यासाठी की ती इमारत पडू नये. आता मी या ठिकाणी देवपूर चर्च मध्ये उभा आहे. लवकरच 100 वर्ष पूर्ण होऊन आपण एक नव्याने साजरा करणार आहोत की मंडळीला देवाने 100 वर्ष सांभाळले. कोणाला? मंडळीला. जरी बिल्डिंगला 100 वर्ष होईल पण मंडळीला 100 वर्ष होतील. म्हणजे काही लोक एकत्र बसून कुठेतरी बंगल्यामध्ये किंवा एखाद्या रूम मध्ये किंवा एखादं शेड बांधून एखाद्या छोट्याशा रूम मध्ये बसून कोणतरी आराधना करतो, म्हणजे ती मंडळी होती. 4-5 लोकांचं एकत्र येणं म्हणजे ती मंडळी, आणि ती आराधना करीत, वर्शिप करीत, स्तुती करीत. आज किती लोक आज आपल्यामध्ये आहेत का? मंडळीचं कामच आहे. म्हणजे लोकांचंच काम आहे की एकमेकांना जोडल्या जाणं. ही आपली सर्वात मोठी साक्ष आहे की देवाने आपल्याला मागील 100 वर्ष सांभाळलं. एसएमला मागील 100 वर्ष सांभाळलं. ह्याच्यापेक्षा मोठी साक्ष आज आपल्याकडे कुठे आहे? आनंदाची गोष्ट आहे. म्हणून आपण जोडल्या गेलो आहोत. आपला जो फाउंडेशन आहे तो मजबूत आहे. जर कौंशिला नाही तर मंडई किंवा जी इमारत आहे ती ढासळून जाईल. प्रत्येक घर बांधत असताना, प्रत्येक बिल्डिंग बांधत असताना त्या ठिकाणी कौंशिलसाठी एक दगड ठेवण्यात येतो. एक चांगला माप, एक चांगली मजबूती त्या ठिकाणी करण्यात येते. तो पाया असतो, तो पाया मजबूत होतो. यासाठी की जी संपूर्ण बिल्डिंग आहे ती मजबूतीने उभा राहावी म्हणून. बघा, आपण परकेने उपरी नाही, जो आपला पाया आहे, जो प्रभू ख्रिस्तामध्ये भक्कम झालेला आहे, देवाच्या वचनामध्ये भक्कम झालेला आहे, आणि म्हणून आपण जोडल्या गेलेला आहोत. आपण रचण्यात आलेलो आहोत. आपण देवाच्या पवित्र मंदिरामध्ये शोभल्या जावेत. आम्ही त्या ठिकाणी योग्यता आमची राहावी. आमचं पाचारण झालेलं आहे. आम्ही निवडलेले आहेत. आम्ही विश्वास ठेवलेला आहे. प्रभू ख्रिस्तामध्ये आम्ही बाप्तिस्मा घेतलेला आहे. आम्ही त्याला स्वीकारलेला आहे. आम्ही प्रभू ख्रिस्तामध्ये एकमेकांना जोडल्या गेलेला आहोत. म्हणून आमचं नागरिकत्व जे आहे ते देवाच्या राज्यामधलं आहे. देवाच्या वस्तीसाठी तुम्ही आणि मी एकत्र रचले जात आहोत. बघा, लक्षात ठेवण्याची गरज आहे. आपण परके नाही तर आपण ख्रिस्तामध्ये एक आहोत. पण आम्ही ख्रिस्तामध्ये, जर ख्रिस्तामधून आम्ही बाहेर जातो तर आम्ही परके होऊन जातो, उपरी होऊन जातो. म्हणून मंडळीमध्ये, आज आपली मंडळीमध्ये सहभागिता राहणं किती महत्वाचं आहे. मंडळीमध्ये एकत्र राहणं किती महत्वाचं आहे. पवित्र स्थानामध्ये एकत्र येणं किती महत्वाचं आहे.
तर एक मंडळी कशी असते या ठिकाणी पौलाने आपल्याला प्रगट केलेलं आहे की त्या मंडळीचा पाया मजबूत असतो. ख्रिस्त येशू त्यांचा कौंशिला आहे, पवित्र मंदिर असते, देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये वास करतो. आपण देवाच्या घरचे आहोत. प्रेषित व संदेष्टांच्या वचनाने किंवा त्यांच्यावर आपला पाया रचलेला आहे. इमारत जोडून रचल्या जाते. आम्ही बघितलं ना, इमारत जोडून रचल्या जाते. एक वीट एका साईडला दुसरी वीट दुसऱ्या साईडला नाही. ज्यावेळेस भिंत बांधतो त्या भिंतीचं पण आपण माप घेतो, लेवल घेतो आणि सरळ ती भिंत बांधतो. वाकडे तिकडे आपण भिंत बांधत नाही, सरळ बांधतो, मजबूती ठेवतो. एक वीट एकमेकांना पकडून ठेवते. मजबूती त्या सिमेंटद्वारे, त्या मटेरियलद्वारे आम्ही मजबूती करतो. ही मजबूती आज आमच्या जीवनामध्ये कशाने आहे? देवाच्या वचनाने. जरी आम्ही एकमेकांमध्ये रचल्या गेलो आहोत, पण आम्हाला देवाच्या वचनाने प्लास्टर करणं गरजेचं आहे, मजबूती करणं गरजेचं आहे. यासाठी की कोणी आम्हाला पोकळ भूलथापा जर आमच्या जवळ कोणी सांगेल किंवा या जगातलं प्राथमिक शिक्षण जर आमच्या समोर कोणी मांडल तर त्याच्यामध्ये आम्ही भटकून जाऊ नये म्हणून आमची मजबूती ही देवाच्या वचनामध्ये आहे. आम्ही सहज भटकून जातो. आम्ही कधी कधी हे सांगतो की त्या व्यक्तीमध्ये किती पॉवर आहे. आम्ही विसरून जातो की त्या व्यक्तीमध्ये नाही तर देवामध्ये सामर्थ्य आहे, तर देव कार्य करणार आहे. आणि असंच होतं की एखाद वेळेस काय अपूर्व ज्ञान असल्यामुळे आम्ही आमच्या मंडळीतून निघून जातो आणि जे मंडळीमध्ये फुटी पाडणारे आहेत, ज्यांना आम्ही सांगू शकतो, जसं मेंढरं चारत असतात, मेंढपाळ कशाचं रक्षण करतो? मेंढराचं रक्षण करतो का? कारण लांडगी आणि पिसाळे कसे काय कोण येतील की ते मेंढरांना धरतील आणि घेऊन जातील, म्हणून तो काठी घेऊन फिरतो. म्हणून सावधगिरी बाळगा अशा काही लोकांपासून की जी योजना देवाने अगोदर केलेली होती ती योजना प्रभू ख्रिस्तामध्ये आपल्यासाठी पूर्ण झाली. यासाठी की तुम्ही मी वेगळे नसाल, तर तुम्ही मी पवित्र मंदिरासारखे जोडल्या जावे. बघा, जो मंडळीमध्ये फुटी पाडतो त्याला देवाच्या कार्याविरुद्ध तो जातो आहे आपण सांगू शकतो. जो मंडळीमध्ये फुटी पाडतो त्याला देवापासून पाचारण नाही, तो देवाच्या कार्याविरोधात जातो. देवाची जी योजना आहे त्याच्या विरोधात जातो. देवाचं वचन काय आहे त्यांना बिलकुल माहीत राहत नाही. अशा लोकांपासून तुम्ही मी सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे. परत एकदा मी सांगतो, जे मंडळीमध्ये फुटी पाडतात म्हणजे कोणी असो, बायकाला जर काय वाटलं, अरे मला काय वाटलं, अरे माझ्या मनाप्रमाणे होत ते चला माझ्या ग्रुपला मी घेऊन निघून जाईल, हे टोटली चुकीचं आहे. प्रभू ख्रिस्ताने तुम्हाला मला अशा गोष्टी शिकवलेल्या नाही. म्हणून जे फुटी पाडतात ते देवाच्या कार्याविरोधात जातात, देवाच्या योजनेच्या विरोधात जातात, देवाच्या वचनाच्या विरोधात जातात. विशेष म्हणजे देवाविरुद्ध जातात. आणि देवाविरुद्ध कोण जातं याचं उत्तर तुमच्याकडे आहे. देवाविरुद्ध कोण जातं म्हणून लक्षात ठेवा. पौल मंडळीला पत्र लिहून सांगतो यासाठी की मंडळीतल्या प्रत्येकाने एकमेकांची उन्नती करावी, एकमेकांना सहाय्य करावं, एकमेकांना जोडल्या जावे म्हणून पौल त्यांना आठवण करून देत आहेत. बघा, वचन 20, 21 आणि 22 पूर्ण वचन वाचतो मी 19 पासून तर 22 पर्यंत. बघा, ही देवाची योजना आहे, देवाचं कार्य आहे आणि देवाने पावलाला सुचवलं, देवाच्या आत्म्याने पावलाला सांगितलं आणि म्हणून पावलाने वचन लिहिलं आणि मंडळीला सांगत आहेत. मंडळीला का सांगत आहेत? कारण देवाची योजना आहे. बघा, मी आपल्यासाठी व्यवस्थित हळूहळू वाचतो. 19व्या वचनापासून इफिसकरास पत्र 2 अध्याय वचन 19 ते 22. तर यावरून तुम्ही आतापासून परके व उपरी नाही, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. प्रेषित व संदेष्टे या पायावर तुम्ही रचलेला आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कौशल्य आहेत. त्याच्यामध्ये संबंध इमारत जोडून रचली जातात. प्रभू जटाई वाढत
वाढत पवित्र मंदिर होते. प्रभूच्या ठाई तुम्ही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहेत. 22व्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? प्रभूच्या ठाई तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. अद्भुत देवाचं कार्य लक्षात ठेव आणि पुढे जाऊ. ख्रिस्तामध्ये एक. ख्रिस्तामध्ये एक म्हणजे एकमेकांना जोडलेले, एकमेकांची काळजी घेणारे, एकमेकांसाठी प्रार्थना करणारे आणि एकमेकांच्या उन्नतीसाठी देवाकडे विनंती करत त्यांना पुढे घेऊन जाणे. म्हणून आपण आता परकेने उपरी नाही, आमच्यामध्ये फुटी नाही, आम्ही वेगळे केलेले नाही, तर आम्ही प्रभू ख्रिस्तामध्ये जोडलेले आहात. देवबाप आपल्या प्रत्येकाला वचनाद्वारे आशीर्वाद देऊ. मे गॉड ब्लेस यू.